नमस्कार मंडळी, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा हॉटेल रेस्टॉरंट सारखी पावभाजी करायची आहे, परंतु त्याला कलरच येत नाही, कलरफुल होत नाही. तर आज आपण घरगुती पद्धतीने कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता एकदम हॉटेल रेस्टॉरंट सारखी पावभाजी बनवूया. तेही एकदम कमी वेळेत झटपट होणारी अशी पावभाजी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. बघा, सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर एक कुकर ठेवला आणि कुकर छान असा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटर टाकलेला आहे आणि 2 पडी तेल टाकत आहे. आता इथे बटरचं प्रमाण थोडं जास्तच वापरलेलं आहे, त्यानी भाजी छान अशी टेस्टी होते आणि स्वाद सुद्धा खूप भाजीचा छान येते. नंतर 1 चम्मच जिरं आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला छान असं बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे आणि कांद्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. आता यामध्ये टाकायचं आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट. इथे एक 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये एक मोठा टोमॅटो घेतलाय, छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि तो सुद्धा यामध्ये घालून छान असा मिक्स करायचा आहे आणि एक 4 ते 5 मिनिट आपल्याला टोमॅटो छान असा मऊसूत होईपर्यंत हे होऊ द्यायचं आहे. बघा, छान असा झालेला आहे आपला टोमॅटो. उरलेला हा भाजीमध्ये होऊनच जाईल. आता यामध्ये 1.5 चम्मच काश्मीरी मिरची पावडर घालायची, 2 चम्मच पावभाजी मसाला घालत आहे, थोडी हळद आणि चवीनुसार येथे मीठ घालायचं. आता पावभाजी मसाला हा जवळच्या किराणा स्टोअर मधून घेतला तरीही चालेल, त्याने भाजी खूपच टेस्टी होईल. आणि तुम्हाला जर घरगुती बनवायचा असेल तर तुम्ही तोही घालू शकता, परंतु किराणा स्टोअर मधला घातला तर अतिउत्तम, भाजी खूपच भारी होणार आहे. पाणी टाकून छान असा मसाला आपल्याला थोडं होऊ द्यायचा आहे व यामध्ये घालायचं आहे 1 शिमला मिरची, 1 बटाटा, 1 गाजर घालायचं आहे आणि 1 बीट घालायचं आहे आणि थोडी फ्लावर घेतलेली आहे, वाटाणा घेतलेला आहे आणि हे सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. आता इथे बीटाचं प्रमाण 1 बीटाचं घेतलेलं आहे, त्यामुळे भाजीला छान असा कलर येणार आहे. यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकायचं काम नाही. बीटामुळेच आपल्या भाजीला खूप छान रेड कलर येणार आहे. थोडं पाणी टाकायचं आहे, यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे व एक 5 मिनिटासाठी यावर थोडं झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्या भाज्या छान अशा हाफ कुक करून घ्यायच्या आहेत. बघा, छान अशा भाज्या थोड्या शिजून घेतलेल्या आहेत आधीच. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंच वापरायचं आहे. इथे एक 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एक 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपली भाजी छान अशी शिजवून जाईल. कुकर चांगला असेल तर कमी शिट्ट्यामध्ये सुद्धा होऊन जाईल. इथे मी 5 शिट्टीमध्ये आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. बघा, भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आपल्या. आता स्मॅशरच्या साहाय्याने सर्व भाज्या एकजीव करायच्या आहेत. यामध्ये कुठल्याही भाज्या दिसायला नको. वाटाणा दिसला तरी चालेल, त्यांनी भाजी छानच दिसते, म्हणून वाटाण्याला जास्त स्मॅश करायचं नाही. भाजीला खूप छान असा रेड कलर आलेला आहे. ही भाजी थोडी थंडी झाल्यानंतर आणखी याला रेड कलर येणार आहे. आता तडका तयार करूया. त्यासाठी एका वाटीमध्ये थोडं बटर घ्यायचं आहे, थोडी कस्तुरी मेथी घ्यायची आहे व 1 चम्मच पावभाजी मसाला घेऊन छान असं मिक्स करायचं. आणि भाजीमध्ये टाकून द्यायचा एक तडका. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची, छान अशी बारीक चिरून. पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आणि आपली भाजी एकदम तयार झालेली आहे. कलर खूपच भारी आलेला आहे. भाजी थोडी थंडी झाली की पुन्हा एकदा भाजीला छान असा कलर येतो. आता भाजी थोडी गरम आहे. बघा किती छान अशी झालेली आहे. स्मेल खूपच भारी येत होता. आता आपण पाव भाजून घेऊया. त्यासाठी एका पॅन मध्ये थोडं बटर, कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घालायचा, छान मिक्स करायचा आणि पाव छान असे क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे आपले पाव सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत.
तर बघा आपले पाव आणि पावभाजी बनवून एकदम तयार झालेली आहे. अगदी हॉटेल रेस्टॉरंट सारखी पावभाजी दिसत आहे. दिसायलाही खूप भारी झालेली आहे. अगदी कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता एकदम छान असा पावभाजीला कलर आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.